खरोखर सांगा कौसा काकू, खरंच तुम्हाला माहित नाही काय डायनाचा पत्ता? खरोखर सांगा. फरार झाली म्हणते ना ते, तर तुम्हाला तर काही खबर दिलीच असन ती ना. किती झालं तरी तुम्ही आई व्हा तिची. आणि कौसा काकू, रामदास भाऊ बी गायब आहे. तर आमचा असा संशय आहे का बा रामदास भाऊले डायनानं धरून ठेवलं असन. कापूस चोरूला त्याचा आणि सांगन म्हणून कोणाले पोलिसाजवळ असं सांगन म्हणून धरून ना घेऊन गेले असन. दोघं तिघ जण असतील ते. तर रामदास भाऊले बी कापसा संगच घेऊन गेले असतील बांधून बुंधून. एकटा वातीलला माणूस, रामदास भाऊ वातीलला माणूस एकटा काय करन? हातपाय मारले असन हातपाय असं तसं केलं असन काही. पण त्याने दूर असन ना काही चिपके चापकाचं तोंडाले गिंडाले त्याच्यापाशी. तर धरलं जकडून घेऊन गेले आणि तिकडे बांधून ठेवलं असन कुठं. मग मला काही माहित नाही हो बापा बायांनो, मला काही माहित नाही. मला आता हे इंदिरा सांगून राहिली तेव्हा मला माहित झालं. ते तर 15 दिवसापासून फरार आहे म्हणते ना. आणि मग कशावरून तिनंच पकडलं असन? नाही होऊ शकते 15 दिवसापासून फरार आहे. आता तिच्या पाचचे पैसे गिसे संपले असन तर इकडे तिकडे दंडरात असन ना ते चोरी करायला. तर आली असन फिरकत तर दिसला मस्त कापूस. मस्त म्हणत असन मस्त भेटला आहे गडा. माईच्या माणसानं ऐकलं नाही. माईचा माणूस तिथंच होता, कापूस तिथंच ठेवला. मग घेतलं आले अंगावर. आणि डायना तशी भेट नाही, मोठी खतरनाक झाली आता ते. हो बापा कौसा काकू, तुमची पोरगी मोठा डॉन बनली बापा, मोठा डॉन बनली ते. तर डाकूच ना, तिच्यात काही फरक नाही. आता तसं माहितीये का तुले, पहिल्यापासूनच आहे ते तसं. पहिले तर जंत्र मंत्र करायचे. तर ह्या हिची बली देत होती बापा इंदिराची. वाचवलं तिले कसं बसा आणि हाकलली घरातून. तर मग आता अशी चोरी धंदे करायला लागली. माहित नाही मला माहित आहे. आणि पोलिसांना असंही म्हणलं म्हणते का तिले जागेवर मारणार आहे म्हणून. म्हणलं मारू दे, जाऊ दे, मेली तर बरी. ते सगळं ठीक आहे कौसा काकू, सगळं ठीक आहे. पण जरी तुम्हाला माहित असेल तर सांगून द्या. शांताबाई जेवली नाही रातपासून. आता मी जबरदस्तीने जीव घातला तर जेवली. चिंता पाहिली किती आहे. आणि गोल्या हिंडून राहिला वन बापाले पावाले. तर माहित असेल तर सांगून द्या. नाही माहित हो बापा, म्हणजे नाही माहित. म्हणजे इंदिराला माहित असेल तर माहित नाही, ते तर म्हणे माहित नाही म्हणे. पण माहित नाही बापा. माहित असेल तर तिला विचारा तुम्ही खोलून खालून. सांगन तर सांगन बापा. तिला हे नव्हतं माहित का रामदास भाऊ बी गायब आहे म्हणून. तिले कदाचित चांगलं असन काही माहित झालं असन तर विचारता तिला. कुठं आहे तर इंदिरा, आहे का घरी? कुठं घरी आहे ते? गेले आता ते ठेल्यावर शांताच्या घरी. तर जास्त घरी होते आणि ती कोणाली डब्बा बांधून रमानच्या गेले. सांगे शांता देऊन नाही राहिली म्हणे. ठीक आहे शांताबाई, चाल मग. चाल बरं आता इंदिराच्या ठेल्यावर चाल, तिला विचारपूस करू. हो चाल बरं. आता ढुंढाचंच आहे. आता घरी बसायचं नाही. आता घरी बसल्यानं होत नाही. आता तिला विचारून तिकडे जरासं कोणाला दुकानात विचारून घेऊ आले का म्हणून. हो चाल. काय बापा या बाईच्या मागं घोर आहे बापा. काय त्रास आहे बाईले बापा. सापडून गेला पाहिजे बापा. तर रामदास सापडून गेला पाहिजे कुठं नाही तर. गौरी पाहिशीन का? श्रावणले पाहिशीन का? आता घरी आहे त्याचे बाबा. श्रावण बी घरीच आहे. त्याचे बाबा गेले म्हणजे तू पाहिशीन का जरासं? मी शांताबाई संग जातो ना भाऊजीले ढूंढाले. हो मावशी पाहून घेत ना मी. आणून द्या मग घरी, पाहून घेईन मी. हो आणून देतो मी तुझ्याजवळ. कांता चाल मी येतो. चला ना बेबी बाई चला. कुठे पाहिजे गडे आता बाबाला भेटले पाहिजे बाबा. बाबा हे गेले तर येई नाही, अजून फोन नाही केला. फोन करतच होती तर गंगा काकू आल्या. आता करून पाहतो जरा फोन भेटले का काय. अमय शांताबाई, गंगा, अमय कांता, बेबी बाई आले का? हे घरी आले का? कांता तुझे भाऊजी आले का घरी? आले का घरी तुझे भाऊजी? नाही ना शांताबाई आलेच नाही ना भाऊजी. मी बी येतो म्हणतो तुमच्या संग भाऊजीले ढूंढाले. चला बेबी बाई बी येतो म्हणते. काय ले येतं का कांता? तुझ्या पोराले कोण पाहिन? पोराले पाय तुझे. आणि बेबी बाई तुमच्यानं होईन काय? तुम्ही काय ले थकता दगदग करता? हो ना आम्ही दोघी जातो ना, पाहतो आम्ही, आणतो पाहून. तुम्ही नको या दोघी जणी. श्रावणले ठेवलं मी गौरी जवळ, पाहिन म्हणे ते. आणि मी आता अजून जवान आहो, मी काय थकतो काय? नाही थकत मी. चला येतो मी बी पाहिले. हो कांता गौरी जवळ ठेवलं म्हणतं. गौरी तर हाय बैठन त्या तुत्राची. मागच्या वेळेला नाही का तू गौरी जवळ ठेवलं होतं श्रावणले तर बाहेर निघू दिलं. आता तर 2 लेकरं आहेत. तेव्हा तर एक आराध्याच होती. आता 2 लेकराले पाहत राहीन तिच्या लाईनवाला आणि दोघाले जाऊ देईन बाहेर. तिच्या भरोश्यावर ठेवू नको त्या पोराले. आम्ही जातो भाऊले पाहून, आम्ही पाहतो भाऊले, करतो तपास. तू राहू दे, तू तुझ्या पोराले पाय बापा. नाही हो शांताबाई? हो बरोबर आहे हो कांता, बरोबर बोलते. गौरीले एवढं भान नाही राहत गौरीले. आता ते तिच्या लेकराले पाहिन, श्रावणले पाहिन. श्रावण तर हाय तुरतुरा, बोलत नाही पण तुर इकडे पाय तिकडे पाय. तू नको येऊ, राहू दे. श्रावणले पाय बापा, जाय श्रावणले पाय. ते हाय ना भाऊजीले पाहतो ना मी, तू श्रावणले पाय.
हो बरोबर आहे व कांता. जाय तू श्रावणले पाय, तू त्या पोराले पाय बापा, रामदास आले तर पाहतो आम्ही. आणि तुम्ही बी काय येता हो बेबी बाई, काय दग दग एवढे जण नको यायला उद्या. आम्ही जातो दोघी जणी. पहिले आम्ही इंदिराच्या ठेल्यावर जातो, तिथं विचारपूस करतो आणि मग पाहू कुठं जायचं, कुठं दुकानं दाकानं इकडे तिकडे हिंडतो. रात बी होईन आम्हाला येवाले. मग कल्पना काय करण, एकटी स्वयंपाक करण का पोराला पाहिजे. तुम्ही नको या, जा तुम्ही घरी बेबी बाई. हो बेबी बाई, जा जा दोघी जणी जा घरी. बरं बापा, बेस आहे. ठीक आहे मग. पाहिजो शांताबाई, गंगा पाहिजा बरोबर. पाहिजो म्हणजे काय, आता करू आम्ही विचारतो दुकानात दाकानात आले काय करून, दिसले काय करून. हो ना, गोल्यानं विचार गेले रिपोर्ट टाकायला, ते अजून नाही आले ना. बरं जा मग पटकन दरवाजा पहिले जा, लवकर येऊन जा घरी. हो चाल. रघु, ह्या हात आपण मस्त मारला चांगला. आता आपल्याला महिनाभर काम करायची गरज नाही. बस इकडेच जंगलानच रातचं जावाचं, खावा प्यावाचं घेऊन येवायचं बस. हो बरोबर आहे ना तू. दिवसानं आपल्याला कोणतं बाहेरच निघायचं नाही. बिलकुल आपल्या बिळात दडून राहायचं दिवसानं. आणि कोणाच्या वावराईनं इथं तिथं बिलकुल चोरी करायची नाही. चोरी केल्यानं पकडल्या जातो. मागच्या वेळेला आपण त्या कॅम्पिंग मध्ये त्याच्या चोरी नाही केली असती तर पकडल्या नाही गेलो असतो. या पापी पोटासाठी चोरी करायला लागली ना, तेव्हा काय होतं आपल्यापाशी, पुरं सरून गेलं होतं. आता बिलकुल सरू नाही देऊ. हे जे कापसाचे जे आले ते आपल्याला महिनाभर पुरते. आणि थोडं काही लाकडं लुकडं रात्रीचे इकत जाऊ, थोडं तेही जमा होते. म्हणजे जेणेकरून आपल्याला वावरांना चोरी नाही करायला लागल. जाय ना, एक आपल्याला चांगला अड्डा बनवा लागन. कधी तिथं पोलिसाचा हात पुरूच नाही शकणार. तिथं कोणी दूरपर्यंत कोणी लोक येत नाही असा कोणता अड्डा आपल्याला बनवा लागन. आणि बस तिथंच कायमचं आपल्याला राहावं लागन. पण आता याचं काय करायचं, कापसा संग हे फ्री भेटलं ना माणूस, याचं काय करू? काय करायचं आता याले होस आला म्हणजे याचं काय करायचं आता? याले नाही आणलं असतं ना डायना, आपला आतापर्यंत पोलीस आले पत्ता लागला असता. याले कापसा संग उचलून आणलं ना तर म्हणून आपला पत्ता लागला गेला नाही. आणि याले काय राहू देऊ इथंच पडला. आणि आपण चाललो तो पोयत तिकडे कुणीकडे दूर चाललो तो. याले सोडून देऊ इथं. जाय कुठंही आगे. बरोबर आहे. मग जाय ना, सांगे ना कोणाले काय का फरक पडते मग आपल्याला. आता कधी निघायचं मग आपण? आता चाल ना, आपण आता निघून गेलो पाहिजे होश मध्ये येवायच्या पहिले. याले माहितही नाही झालं पाहिजे कुठं गेले काय गेले. चल पटकन उचल ते आपलं खावा पिवाचं थैली उचल ना. चल. अरे बापरे, कुठं आहो मी? कोण आहे तुम्ही? कोण आहे? अरे उठले येतो. डायना कमी दिलं होतं काय बातच होस आला. अरे बापरे डायना मले काऊन आणली इथं? बिलकुल मले सोड. मले सोड. मा कापूस कुठं आहे? मा कापूस दे आणि मले सोड. काऊन आणलं मला इथं? तुझ्या संग काही मला लग्न नाही करायचं आहे, सोडूनच देतो तुले. मा कापूस कुठं आहे? मा कापूस इकला तुझा कापूस राहिला काय? तुझा कापूस मस्त आपल्या आम्हाला मस्त भारी पैसे भेटले. इकलो तुझा कापूस. आता महिनाभर आम्ही बसून खातो जंगलात मस्त. आता राय तू इथंच पडला. चाललो आम्ही. जाऊ नका. कुठं आणलं मला तुम्ही? म्हणजे तुम्ही कुठं आणलं मला? पहिले रस्त्यावर सोडून द्या मला. कुठं आणलं तुम्ही मला? जाऊ नका इथून आताच. आता सांगतो माई शांती आली गेली ना. तुमचे एकाचे दोनच करते ते. पाहिजे तुम्ही मले पकडून मा कापूस चोरून तुम्ही लय भल्ली मोठी गलती केली तुम्ही. डायना तू नाव काय रे? रघु आणि तू रेन कॅम्पिंग मध्ये बायकाईनं तुला पकडलं होतं. बायकाईचा मार खाल्ला तरी सुधारला नाही का बे लुचाडा हरामखोरा? अजून बिघडलो मी. अजून मला पावर आला. बायकाईनं मारलं मला. बायकाईनं मारलं मला. मी सुधरू कायले? अजून पावर आला मला. हो अजून मला जीत पेटली मला अजून. जास्त बोल नको आता, नाही तर एक दोन गोटा घाला ना मुसकाडात. इथंच पडून जाशील बेवस, दिसशील बी नाही. मले मारशील काय तू? मा शांतीला माहीत की झालं ना. माई शांती येतो तसं मले पावाले. मा शांतीला माहीत की झालं ना तर तुमची दोघाची खैर नाही. तुमची दोघाची. आता तुम्ही गेले म्हणून समजा. मले पकडून मले चोरून मले इकडे आणून तुम्ही लय मोठी गलती केली. तुम्ही गेले म्हणून समजा आता दोघं बी. काय करते तू शांती? काय करते ते बोधली म्हणतं? तिचा दणका पाहिलाच नाही तू ना डायना. तिचा दणकाच नाही पाहिला तू ना अजून. तिनं तुला दणका दाखवला नाही. आता तुनं पंगा घेतला मा शांती सांग. आता पाय तू. आता तू तुमची दोघाची वरात निघाली म्हणून समजा तुमची. आई तू कुठं निघाली? कुठं आले का बाबा घरी? नाही, तुझे बाबा आले नाही घरी. तुझ्या बाबाला शोधायलाच निघाले मी. आणि तुम्ही टाकला का रिपोर्ट? टाकला का? काय म्हणे इन्स्पेक्टर? रिपोर्ट टाकला आता वहिनी. आता इन्स्पेक्टर काय म्हणते? काय तो म्हणते? शोधतो म्हणते. दुसरं काय म्हणणार आहे? रिपोर्ट टाकून आलो.
इकडे तिकडे दुकानात सगळे व्यापाऱ्यापासून विचारपूस करून आलो, कुठं पत्ता नाही लागला रामदास भाऊचा. आणि किराणा दुकानात गे, बाकी कपड्याच्या दुकानात इकडे हे त्या दुकानात विचारलं काय तर? नाही, आता किराणा दुकानात कायले जातील रामदास भाऊ? किराणा लागत होता काय तर तुम्हाला? किराणा सांगितला होता काय तुम्ही रामदास भाऊ जवळ? तर गेले असतील तर कदाचित. आम्ही विचारलो नाही बा किराणा दुकानात गे. आम्ही कापसाचे व्यापारी, कापसाच्या दुकानात असं तसंच विचारलो. नाही, किराणा गे तर घरी भरपूर भरला आहे, डबके आहे. तसं तर काही नाही, पण होऊ शकते काही याच्यासाठी गेले असतील. आम्ही जातो आता, आम्ही करतो विचारपूस. आई आम्ही विचारलं ना, आम्ही उभे राहते याटो गिटो तेही विचारलं, आम्ही डेपोत जाऊन विचारलं बाबा आले काय, तर नाही कुठंच पता नाही लागला. नाही बाबा जातो, तू कुठं जातो विचारपूस करायला? कुठं जातं म्हणजे? मी बी विचारपूस करतो इकडे तिकडे. मी तर घरी बसू काय? घरी बसून लढत राहू काय मी? हा, विचार करत बस, चिंता करत बसल्यापेक्षा. हा जाय बा आई जाय, कर विचारपूस कुठं करतो तर जाय. हो, मी जातो, करतो विचारपूस मी. आणि तू आपल्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यात ते भुरासिंग बुड्याच्या गावात जाऊन पाय बरं, तिकडे विचारपूस करून पाय बरं तू. बरं आई ठीक आहे, आम्ही विजय पाहून आम्ही जातो. रमेशला घेऊन जा, गोल्या घरीच तर आहे तो. नाही काकू, गंगा काकू रमेशला नाही नेत बा. गंगा काकू रमेश लय उलटा सीधा बोलते, कायचं काय बोलते. तू चिंताच कायले करतो म्हणते, कामाले चाल करे. आमचं झमकलंय होतं तिकडे शेततड्यावर. हो काय? बरं गाडी आली बाबा, आम्ही निघतो. पहिले आम्ही जातो आता हिच्या इंदिराच्या ठेल्यावर. तिला विचारतो, तिला काही पत्ता असेल तिच्या बहिणीचा तो. हो जा 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 विचारा. अबे ओय हराम करो, माझे हात सोडा पहिले. तुझे हात सोडू? पागल आहो आम्ही? म्यार दिसतो काय आम्ही तुझ्या हात सोडू? नाही बसला चुपचाप. जाऊ दे, आम्हाला चाललो आम्ही आता. तुम्हाला म्हणतो सोडा, म्हणतो माझे हात सोडा म्हणतो तुम्हाला, आताच सांगतो. मध्ये लात मारली तू ना, हराम खोरा. मध्ये लात मारली ना, कंबरलाच तोडतो, तू कंबरलाच तोडतो हराम खोरा. सोड ना गोळ्या सोड. सोड हराम खोरा सोड. रघु चल चल, रघु मरून जाईन तो माणूस. रघु सोड त्याले चल. नाही मी मारूनच टाकतो हराम खोराले. मध्ये लात मारली, मग कंबरल्यावर लात मारली, मारूनच टाकतो हराम खोरेले. काय माहित होईल कोणाले, काही कोणाले माहिती होत नाही. दूर पाहून जाऊ तिकडे. रघु सोड, रघु बाराचे भाव जाऊ आपण. रघु सोड. नाही मारूनच टाकतो यार. मा कंबरल्यावर लात मारली, मारूनच टाकतो यार. तू मध्ये थांबू नको आहे ना, आता मारूनच टाकतो या माणसाले, मारूनच टाकतो. चल ना यार रघु, बेहोश झाला तो. मेला तर नाही रघु? श्वास नाही येत, श्वास बंद झाले याचे. चल पटकन इथून आता, चल पटकन इथून. तू तिकडे दूर चाललो तो, दूर अमेझॉनच्या जंगलात चाललो तू. चल पटकन. दिला काय हो रिपोर्ट? काय झालं, भेटले का रामदास भाऊ? काही लागलं पता? काही पता नाही लागून राहिला रामदास भाऊचा, कुठं गेला आणि काय गेला. दिलो रिपोर्ट दिलो, आता पोलिस काय करते कधी करते काय माहित. आता ते डायना 15 दिवसापासून फरार आहे, तिलाच नाही पकडलो अजून. तर आता रामदास भाऊले कधी ते शोधतेत काय माहित. विचारलो इकडे तिकडे दुकानात कुठं नाही पता लागला. कोणीच नाहीच म्हणते. कोणासंग काही दुश्मनी होती का रामदास भाऊची? हा, मारून गिरून फेकून तर नाही दिलं रामदास भाऊले कुठं? काय माहित काय केलं काय नाही. तू काय जास्त तू दिमागाचे घोडे दौडवतो. चल जेवण दे, जेवतो, भूक लागली मला. अंदाज होय सांगून राहिली मी. तुम्ही कायले रागवून राहिले? तुमची काय ना सटकली? काय ना सर, चल जेवण दे पहिले. मारून गिरून फेकून दिलं वाली, काही बोलत राहायचं. भूक लागली तुम्हाला म्हणून होय? बरं, पोट भरलं म्हणजे मग चांगलं बोला. चला जेवून घ्या पहिले. सरपंच भाऊ, हो बोला ना रामलाल भाऊ. रिपोर्ट द्यावायला गेलतो बा गोल्या संघ, विजया संघ. रामदास भाऊ गाय पाय म्हणते, तो त्याचाच रिपोर्ट लावायला गेलतो. हो गाय पाय म्हणते बा कालपासून. तो मला नाही बोलावलं, मी आलो असतो संघ. मला काऊन नाही नेलं? आता पोरं आले मायापाशी, विजयनं गोल्या चला म्हणे सरपंच भाऊ संघ. मी गेलो त्याच्या संघ. मी का तुम्हाला बोलावली हो का? तिथं पंगत होती काय? पंगत वाढली होती तिथं. चला चला पंक्तीत बसाले सगळेजण. रामलाल भाऊ तुम्ही बरीच गोष्ट करता. पंगत नव्हती सरपंच भाऊ, पण आता 2-3 माणसं असले तर पोलिसांवर थोडासा दबाव बनते, म्हणून म्हटलं मी आलो असतो. तिकडे आपला शामराव भाऊ आला असता. बरं ठीक आहे, मीच गेलो पोराई संघ, लावलो रिपोर्ट. आता पाहू उद्यापर्यंत काय शोधला होते पोलिस. अजून उद्या दबाव पाडाले त्याच्यावर. हो सरपंच भाऊ बरोबर आहे. उद्यापर्यंत येऊनच जातील रामदास भाऊ, मला वाटते. गेले असतील कामानिमित्त, येऊनच जातील घरी. आले तर चांगलंच ना. हो रमा घेऊ शेकवा पाव आणि ते भाजीमध्ये जरासं तिखट टाक. चांगली चरकीवर की दे, चांगली 1 प्लेट 2 प्लेट 1 प्लेट गंगाले दे, 1 प्लेट शांताले दे. शांता रातपासून जेवली नाही. घेऊ रमा घे, दे चांगलं कांदा गिंदा दे. नाही इंदिरा रमा राहू दे.
आम्ही काही पावभाजी खावायला नाही आलो. इंदिरा मला सांग, डायना फरार आहे म्हणते. तुला मला सांगितलं काऊन नाही? आली होती घरी तर त्या मुंडीने नाही सांगितलं. हे गंगा सांगून राहिली मला आता. तर तू तुझ्या दुःखात आणि मी काय माया अजून सांगू तुले डायना फरार आहे म्हणून? सांगून काय होत होतं? तू जेवत होती का सांगून? रामदास भाऊ परत येत होते काय? हा? नाही, तरी बी मी जेवली नसती आणि हे बी काही परत नाही आले असते. पण जरासं सांगून देती. हा इंदिरा, तुला माहित असन डायनाचा पता सांग. तिनंच कदाचित कापूस बी चोरला असन. तरीची तशी डाकू आहे ते डाकू छोटी. हा, तिनं कापूस चोरला असन, मग याईनं हातापायी केली असन तर यायला घेऊन गेली असन सांगन बा म्हणून. हा, तिनं बांधून बुंधून ठेवलं असन कुठं यायले. तर सांग बरं कुठं कुठं गेली, काय गेली? काही तुले फोन घेऊन काही आला तिचा? काही बोलली तुले? नाही ना व शांता, मी कायले खोटी बोलन वा? मी कायले खोटी बोलन? तिच्यापेक्षा ते माझी सगळी बहीण आहे, पण तू जास्त सगळी आहे तिच्यापेक्षा. आता सांगतो, ते तर माई बोली देत होती. हा, तू तर माई मला सुधरवली. कशी होती मी आली तेव्हा? गावात आली मी तेव्हा कशी होती मी? किती तोंडाळ होती, किती झगडेलो होती. हा, आणि कशी होती? कोणाच्या तोंडालेच वरपो. आता कशी झाली? हा, हे मायात बदल कोणामुळे आला? तुझ्यामुळे. तुला मला सुधरवली. तुझ्या संग मी विश्वासघात करण का? घात करण का मी तुझ्या संग? हा, रामदास भाऊले मा बहिणीनं किडनॅप केलंही असन तर मी तुला सांगत नाही का? घात करण मी तुझ्या संग? नाही इंदिरा, किती झालं तरी रक्ताचं नातं होय ते. हे तरी मानलेलंच होय. किती केलं तरी ते रक्ताचं नातं होय. नाही केलं, काही केलं तिनं, आपल्याला मारूनही टाकलं तरी रक्ताच्या नात्याला सर नाही येत. तरी चांगलाच विचार करते कोणी बी आपल्या रक्ताच्या नात्याच्या लोकांचा. तसं नाही आहे गंगा. हा, मनाचे बी नाते कडक राहते, पक्के राहते. असं नाही का रक्ताचेच नाते पक्के राहते? मानलेले नाते बी आपण मानले ना मनातून तर पक्के होतेच. नाही, मी काही आळ नाही घेऊन राहिली इंदिरा तुझ्यावर. कदाचित तुला माहित असन तर सांग, मग आपल्याला काय सोपं जाईल. मग डायरेक्ट आपण पोलीस आईले खबर देऊ आणि बस मग पोलीस आईले घेऊन आपण तिकडे चाललो जाऊ. मग त्याची तिच्या फोनच्या लोकेशन न. नाही ना शांताबाई, मला फोनच नाही केला तिनं. हा, नाही, बिलकुल नाही फोन केला मला तिनं. आणि तूच विचार करते पोलीस ठाण्यामध्ये होती ते आणि तिच्यापाशी फोन राहीन का? हा माय हो गड्या, हो गड्या काय शांताबाई, हो गड्या कोणाच्याही फोनवरून करू शकते ती. बाहेर निघाली म्हणजे चांगली सज्जन बनून द्या जी फोन. मला एक कॉल करायचा करू शकते ना. हा इंदिरा, तसंही होऊ शकते. कोणाच्या फोनवरून करू शकते ते फोन. पण नाही केला शांताबाई, नाही केला मला तिनं फोन आणि मला काही माहित बी नाही. पोलिसांनी तर म्हणलं आता सीधे एन्काउंटरचा ऑर्डर गिडर आला म्हणजे तुमची बहीण चालली जाय म्हणे. माय बी म्हणे जाऊ दे म्हणे. मी म्हणतो जाऊ दे, एन्काउंटर मध्ये चालली गेली पाहिजे ते. पोलीस आले तशी त्रास देऊन राहिली, ते पोलिसाच्या हातालाच मेली पाहिजे. नाही तसं नाही इंदिरा, आता बी तर सापडली ना ते महाती. पाय मी तिले कसे ब्रेन वॉश करतो तिचा. चांगलं मस्त लगन गिगन लावून दे तिचं. हा, चांगली जिंदगी जगन. आता वय काय तिचं वयच काय आता? हा, 40च्या वर असन ते. नाही हा, काय माहित बाबा, माझ्यापेक्षा 4 वर्षांना लहान आहे. बस मग तेवढीच असन. ते नाही सुधरत, काही करा नाही सुधरत ते. बरं नाही माहित का मग तुले? खरंच नाही माहित काय? खरंच नाही माहित शांताबाई, खरंच नाही माहित मुले. यायला विचार नाही तर मला मला माहित आहे का? नाही ना शांताबाई, खरंच नाही माहित. या इंदिरा बाईले काहीच नाही माहित, आईले बी काहीच नाही माहित. बरं ठीक आहे, आम्ही आता इकडे तिकडे शोधतो दुकानात दाखवण्यात. ऑटोवाल्याले गी विचारपूस करतो, डेपोत गिपोत करतो विचारपूस आम्ही. कोणाला दिसले होते का काय होते. हा, विचारपूस विचारून पाहिजे इकडे तिकडे. गोलेजी आता चाले ना? आताच कुठे चालले हो? अजून जेवण घेऊन तर घ्या. आता जेवायचं काही म्हणू नको गौरी. जोपर्यंत बाबा भेटत नाही तोपर्यंत मी बी जेवत नाही. आता जेवलो मी सकाळी. मी दिवसभर जेवतच राहू का मी? इकडे बाबा गायब आहे, आले नाही. कोणत्या हालमध्ये आहे, काय आहे, कशी आहे, कुठं आहे, काही आता पता नाही. आणि मला जेव म्हणतो तू. गोड लागन काय मला अनाज? धकन काय मला? आता आईनं जेवण केलं तर आता तुम्ही आईसारखे होता काय? आता जेवण खाऊन ढोंढाले जा लागन तर मी म्हणतो काय जेवून न झोपा. असं काय जेवली काय आई? चांगलं झालं आई जेवली. तर कशी काय जेवली? रातपासून मी मागं लागलो, तू जेवली नाही ना? गंगा काकून प्रवचन दिलेलं लय मोठं लंब चवडं. तर आई जेवल्या, मग समजून गेल्या आईले. जेवल्या मग जेवल्या आणि ढुंढाले निघाल्या. मी जातो म्हणे आता ढुंढाले. असं बरं ठीक आहे, चांगलं झालं आई जेवली. तर मी जेवलो सकाळी. आता मला काही जेवायची गरज नाही. चाललो मी तिकडे ते आपलं बुराशिंबुड्याच्या गावात जाऊन पाहतो. तिथं भेटले घेतले असन, कोणाला दिसले असन, तिकडे जाऊन शोध घेतो मी. हो जा मग. आणि फोन कर जा मला बाबा भेटले का. हो ठीक आहे. तू बाबूची आणि आराध्याची काळजी घेते यायला पाहतो. तू चिंता नको करू बाबाची. आई बी गेली इकडे आणि आता मी इकडे जातो, शोधतो, भेटते बाबा. हो ठीक आहे, पण घरी जाऊन मला चिंता राहते ना का भेटले काय 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 नाही असं वाटते मला. म्हणून म्हणतो भेटले का फोन करून दे जा. बरं ठीक आहे, मी करून देईन फोन तुला. आईले बी करून दे जा फोन. आता भेटू तर दे.
चाललो जमते आता कुठं आहे ना काय आहे मला माहिती आहे काय आईले फोन करतो मला साऱ्या रिश्तेदाराईले फोन करून देईन मी राधा होता कायले हो संतापता कायले एवढे शांततेनं काम करा ना आई काळजी करते म्हणून म्हटलं आईले फोन करून देता भेटले का मग काळजी मिटून जाते निवांत राहते म्हणून म्हणतो हा बरं बरं ठीक आहे